मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहेत का वाक्याचे प्रकार किती आहेत? म्हणजे काय, हाऊ मेनी टाइप्स ऑफ टेन्स. मित्रांनो, आज आपण तेच बघणार आहोत की आपण मराठी भाषेमध्ये तुम्हाला माहित असेल काय की तुम्हाला मराठी भाषेमध्ये त्या वाक्याचे प्रकार माहित असतील, परंतु तेच आपल्याला इंग्रजी भाषेमध्ये किती प्रकार आहेत, हाऊ मेनी टाइप्स ऑफ टेन्स. मित्रांनो, देर आर 4 टाइप्स ऑफ टेन्स. टुडे वी आर गोइंग टू लर्न हाऊ मेनी टाइप्स ऑफ टेन्स. म्हणजे काय, टाइप्स ऑफ टेन्स याचा अर्थ आहे वाक्याचे प्रकार. आता सर, वाक्याचे प्रकार कसं ओळखायचं, म्हणजे त्यामधून आपल्याला काय शिकायला भेटणार आणि कसे ओळखायचे बघा. आता तुम्हाला सांगतो, परीक्षेमध्ये एक प्रश्न येतोय. सर, एखादं वाक्य दिलं, मी जेवण करत आहे, कोणतं वाक्य आहे? किंवा तुला काय खायला आवडते, हे दोन वाक्य सांगितले. आता मी जेवण करत आहे म्हणजे पहा, ते होते घोषणा. एखादी घोषणा करतो ना आपण, त्याला आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. म्हणजे एखादी घोषणा करतो, मी जेवण करत आहे, मी शिकवत आहे का नाही. म्हणजे एखादी वाक्याची आपण घोषणा करतो की मी शिक्षक आहे, किंवा कोणतंही साधं वाक्य आपण एखादी घोषणा करतो, आपण बोलतो, त्याला आपण इंटरग्रेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. आणि प्रश्न विचारतो, तू जेवण केलेस का, किंवा तुला आंबा खायला आवडेल का, म्हणजे असे एखादा प्रश्न विचारले तर ते असतं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. मित्रांनो, तर बघा, अशा प्रकारचे आपल्याला 4 प्रकारचे वाक्य आहेत. दुसरा आहे आज्ञावाचक, आणि तिसरा आहे आज्ञावाचक, आणि चौथा आहे उद्गारवाचक. सर, मग आता सुरुवातीलाची डेफिनेशन काय बघा इथं, की अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स. एक वाक्य आहे त्या शब्दांचा समूह. कोणतं? दॅट मेक्स कम्प्लीट सेन्स. म्हणजे ते काय करते, अर्थ पूर्ण करते. हॅज अ सब्जेक्ट अँड अ वर्ब. सब्जेक्ट म्हणजे काय, कर्ता आणि क्रियापद. अँड एक्सप्रेस अ कम्प्लीट थॉट, म्हणजे ते एखादा विचार पूर्ण करते. त्याला आपण समजा उदाहरण सांगतो ना, सी इज रीडिंग अ बुक. म्हणजे काय, सांगा. ती पुस्तक वाचत आहे. सी इज इटिंग पिझ्झा. तो पिझ्झा खात आहे. सी इज क्लाइंब अ ट्री. तो झाडावर चढत आहे. द सन राईज इन द ईस्ट. ईस्ट म्हणजे काय, पूर्व. म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो. मित्रांनो, हे साधं एक छोटीशी मी तुम्हाला व्याख्या सांगितली की आता पहा, वाक्याची व्याख्या सांगितली मी. आता तुम्हाला सांगतो, पहिलं उदाहरण आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे एखादी आपण घोषणा करतो ना, तर त्याला आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. पहा, काय म्हणतो, डिक्लेअर करतो आपण एखादी घोषणा. मी डिक्लेअर केलं, समजा की मी शिक्षक आहे, तू विद्यार्थी आहेस. म्हणजे एखादं वाक्य आपण डिक्लेअर करतो ना, त्याला आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो, म्हणजेच घोषणात्मक वाक्य म्हणत असतो. मित्रांनो, हे टाइप ऑफ सेंटेन्स 4 आहेत. नंतर त्याच्या डेफिनेशन पहा, ते डेफिनेशन पण लिहिलेले आहेत, आणि त्यानंतर उदाहरणं सुद्धा दिले, म्हणजे एक्झाम्पल. आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, आणि बघितल्यानंतर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा. लाईक करायला पैसे लागत नाहीत. त्याचबरोबर तुम्हाला वाटते सर मी सांगितलेलं तुम्हाला समजत असेल, तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. कारण मी असे तुमच्यासाठी दररोज नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. मला वाटतं की माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्रजी आली पाहिजे, पण कशी आली पाहिजे, न अडखळता फ्लुएंटली बोलता आलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण आता पुढे झालोत ना, माझे विद्यार्थी दुसरी पासूनचे विद्यार्थी इंग्रजी बोलतात, वाचतात, लिहितात. तुम्हाला पण यायलाच पाहिजे ना. आता माझा एक कालच विद्यार्थी होता, पहा, महादेव फड, मुंबईचा विद्यार्थी माझा. त्यांनी मला काल फोनवरती विचारलं, सर म्हणले असं असं मला समजते सर्व, परंतु जेव्हा मी समोरच्या व्यक्तीला बोलतो तेव्हा मला कसं थोडंसं गुदमरल्यासारखं होतं. म्हणजे काही डोक्यामध्ये विचार असतात, पण ते वाक्य कोणतं बोलावं, कसं बोलावं, एखाद्याला का प्रश्न विचारावं का, उद्गारवाचक बोलावं का, आज्ञा द्यावी का, घोषणा करावी. म्हणजे पहा, त्यामुळे मी आज हे 4 प्रकारचे वाक्य आहेत ना, त्यांचे मी स्पष्टीकरण तुम्हाला सखोलपणे देणार आहे. लक्ष द्या. पहिली गोष्ट आहे मित्रांनो, पहिलं वाक्य आहे, पहिला प्रकार आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे घोषणात्मक वाक्य. ते काय सांगतंय, स्टेट्स अ फॅक्ट, ओपिनियन और आयडिया. म्हणजे एखादं मत असेल, किंवा एखादी स्थिती असेल, किंवा एखादी आयडिया असेल. म्हणजे तुम्हाला एखादी आयडिया दिला, कल्पना समजा, तर ह्या सर्व गोष्टी आपण या डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये घेत असतो. लक्षात ठेवा, डोक्यामध्ये असं घुसून ठेवा की बाबा डिक्लेरेटिव्ह म्हणजे काय. एखादी आपण घोषणा करतो, एखादी फॅक्ट सांगतो, एखादी परिस्थिती सांगतो, किंवा एखादं आपलं मत सांगतो, तर त्यावेळेस आपल्याला ते डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये येतं. आता तुम्हाला परीक्षेमध्ये येतं, एखादं वाक्य येतंय, आणि सांगा बरं हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे.
विच टाईप ऑफ दिस सेंटेन्स, प्लीज अंडरलाईन म्हणजे किंवा राईट करा. अरे बाबांनो, हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे ओळखा बरं. हो वाव हाऊ ब्युटिफुल शी इज, हे कोणत्या प्रकारचं वाक्य कमेंट मध्ये सांगा. वाव हाऊ ब्युटिफुल शी इज, हे कोणत्या प्रकारचं वाक्य असेल तुम्ही कल्पना करा, मी सांगणारच आहे ती माहिती. आता पहा, याचं उदाहरण काय होईल बघा बरं. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सचं उदाहरण येईल द सन राईज इन द ईस्ट. ईस्ट म्हणजे पूर्व, म्हणजे सूर्य पूर्व दिशेला उगवतो. दुसरं वाक्य पहा, आय लाईक आईस्क्रीम, मला आईस्क्रीम आवडतात. पहा, माझ्या विद्यार्थ्यांना मी सांगतो ना, मुलांना करा बरं आय लाईक वरच वाक्य. बाबा एका विद्यार्थ्यानं त्या दिवशी जवळपास 100-200 वाक्य, 200 वाक्य. आय लाईक पोटॅटो, आय लाईक ऍपल, आय लाईक बनाना, आय लाईक आईस्क्रीम, आय लाईक, कितीतरी वाक्य करतात, कितीतरी. म्हणजे पहा, फक्त त्यांच्या डोक्यामध्ये असं घुसायला पाहिजे की मला काय काय आवडतं. सर आय लाईक पिझ्झा, आय लाईक बर्गर. अरे बाबा, हे पिझ्झा बर्गर तुम्ही अजून खाल्लं नाही म्हणतो, तुम्हाला कसं आठवतं मुलांना. सर आम्ही टीव्हीवर बघतो ना, पिझ्झा येते बर्गर येते असं. म्हणजे पहा, विद्यार्थ्यांच्या विचारांना प्रेरणा देऊन म्हणजे चालना देऊन आपण त्यांना एखादं वाक्य तयार करण्यासाठी प्रेरित करायचं आहे. पहा, मोटिवेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. तुम्हाला एखाद्या माणसानं मोटिवेट केलं ना, तर ते विद्यार्थी असा होतं की सर त्याच्या कल्पनेच्या जगामध्ये जाऊन तो आपल्या मनाने नवीन वाक्य तयार करत असतो. मला पण वाटतं ना सर, माय एव्हरी चाइल्ड स्पीक इन इंग्लिश फ्लुएंटली. मला वाटतं की माझा प्रत्येक विद्यार्थी असा अस्खलितपणे इंग्रजी बोलला पाहिजे. हे पहिलं वाक्य समजलं, म्हणजे पहिला प्रकार तुम्हाला समजला असेल असं मी गृहीत धरतो आणि पुढे जातो. आता हे झाला पहिला प्रकार, घोषणात्मक वाक्य म्हणजे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. दुसरा प्रकार काय सर, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थक. व्हॉट आर यू डुइंग, तू काय करतेस. व्हॉट आर यू, म्हणजे कितीतरी प्रश्न होतात. मी विद्यार्थ्यांना असं, चला मला मुलांना करा बरं, 7-8 वर्षाचे लेकरू, 8-9 वर्षाचे, दुसरी तिसरी म्हणजे क्लास 8-9 वर्षाची मुलांना करा, प्रश्नार्थी वाक्य तयार करा. मुलं तर सर व्हॉट आर यू डुइंग, व्हॉट इज युअर फादर नेम, व्हॉट इज युअर नेम. किती सोपं आहे. प्रश्न विचार कोणता, व्हॉट इज युअर नेम, ते म्हणते माय नेम इज, सांगते माय नेम जे असेल ते, देवयानी असो, आमची साक्षी असो, संस्कृती असो, समृद्धी असो, अजून काय ते स्वरांजली असो. म्हणजे पहा, हुशार हुशार मुलांचे नाव माझ्या पटापट तोलायच्यात. नंतर आस्क अ क्वेश्चन, फक्त प्रश्न विचारायचा. प्रश्न काय विचारायचा, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये प्रश्नार्थक वाक्य असते, त्याला आपण प्रश्न विचारल्यानंतर लक्षात येते की पहा, वेअर आर यू गोईंग, किती सोपं आहे. तू कुठे जात आहेस, किती प्रश्न. व्हॉट आर यू डुइंग, तू काय करतायस. व्हॉट इज युअर फादर डुइंग, तुझे वडील काय करतात, है का नाही. डू यू लाईक मँगो, किती सोपे. बाबा हे सोपे असे प्रश्न आहे. माझ्या विद्यार्थ्यांना मी सांगत असतो कला प्रश्न, 8-10 वर्षाचे बरं छोटी छोटी मुलं आहेत ते, 500 केले एकांत, किती 500 प्रश्न. अहो 8-10 वर्षाचे 500 प्रश्न. मित्रांनो तुम्ही काय करा, मला कमेंट मध्ये 2-2, 4-4 वाक्य प्रश्न टाका ना, प्रश्न लिहून टाक. सर हे प्रश्न बरोबर आहे का, पण मी सांगेल विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी कर्ता कर्म क्रियापद याची योग्य स्ट्रक्चर तुम्ही लिहिले का नाही. म्हणजे काय होईल, आता पहा, हे 2 इथं सुरुवातीला वर्ब आले बरोबर आहे, आणि हे इथं नाही. म्हणजे या अशा प्रकारचे वाक्य सुद्धा करताना आपल्याला थोडा विचार करावा लागतो. आता हे झालं प्रश्नार्थक. नंबर 3 पहा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये आज्ञावाचक. प्लीज कम हिअर, हे आज्ञा आहे का, कमेंट करा. पहा, याचा अर्थ काय होतोय, आज्ञा देणं म्हणजे काय, यूज टू गिव्ह अ कमांड. कमांड म्हणजे आज्ञा देणं, आदेश देणं. रिक्वेस्ट विनंती करणं, हे का नाही. कमांड देणं, सिट डाऊन, कमांड झाली. प्लीज कम हिअर, प्लीज गिव्ह मी सम बिस्किट. पहा काय सांगतो मी, प्लीज गिव्ह मी युअर पेन, म्हणजे काय झाली, रिक्वेस्ट झाली. सिट डाऊन, स्टँड अप, आज्ञा झाली. नंतर ऍडवाइस, एखादा सल्ला देतो ना आपण मित्रांना, अरे बाळा अभ्यास कर बरं, परीक्षा जवळ आली, तू अभ्यास नाही केला तर तुझं भवितव्य अंधारात राहू शकते. म्हणजे पहा एखादा सल्ला देतो आपण. म्हणजे पहा आता प्लीज सिट डाऊन, कृपया खाली बसा. नंतर क्लोज द डोअर, ही आज्ञा झाली. क्लोज द डोअर, क्लोज द विंडो, स्विच ऑन द फॅन. म्हणजे पहा कितीतरी आपण असे वाक्य तयार करू शकतो. मित्रांनो असे आज्ञार्थी वाक्य सांगा मुलांना, सांगितले फटाफट 20 मिनिटामध्ये 100 वाक्य. एवढी त्यांची मुलांची एकदा माणसाला सवय लागली मित्रांनो, कोणती असो हॅबिट, एखादी सवय लागली ना काय करायची, चांगले काम करायचे बरं, वाईट कामाची बी आहेत लोक, वाईट काम करायला लागलं त्याला किती सांगा हे करू नको ते मुद्दाम करतो.
एखादा मुलगा खोड्या करू नको ना, इकडे सर शिकवतात त्या मुलाचं मी नाव घेणार नाही आणि इकडे खालून काड्या करतो या पोरावर वाचे बरं इंग्लिश येईना. अरे येत नाही कशी बघा तू. जेव्हा मी इथं शिकवतो जीव तोडून इथं असं बेंबीच्या देठापासून शिकवतो इथून तू काय करतो काड्या करतो. तुला येईल का इंग्रजी? नाही येणार ना. पालक म्हणजे सर माझ्या मुलाला का अरे बाबा त्याला सांगा समजून लेकून काय येत नाही ते त्याचा विचार त्याचा पाहते ना. आम्ही उईलर इंग्लिश घेतो ना तर विद्यार्थ्यांच्या वया बघा ते काय काय मुलं हाटकुसात पेन संपली. अरे तुझी रोजच पेन कसं संपत त्या घरी पैसे नाहीत का? सगळं असते पण ते हटकून करते कारण पालक त्यांना कसे पालक त्याला घरी वातावरण घरी विचारत नाही तू काय लिहिलं सर मी तुला काय शिकवलं. आणि सरांनी दिलेलं उईलर इंग्लिशचा चॅप्टर आजचा किती आहे आता आमचा 51चा झाला काल. 51 झाल्यानंतर पालकांनी विचारा पाहिजे मला तुझ्याकडे वही कुठे 1 पासून ते 51 पर्यंत मला दाखवतो वही कुठे. ते म्हणते पप्पा मला वहीच नव्हती. अरे बाबा हे कारण जमत नाही. जोपर्यंत पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या वह्या तपासत नाहीत तोपर्यंत आपला विद्यार्थी पुढे जाऊ शकत नाही. आणि तुम्ही किती पैसे कमवून ठेवले तर त्याचा काहीच फायदा होणार नाही. आम्ही काम करतो आम्ही पैसे कमवतो आमचं लक्ष नाही तुम्ही शिकवतो. आम्ही शिकवायला ते ऐका तयार नसेल काय करावं डोकं फोडून घ्यावं का? लक्षात ठेवा. म्हणजे पहा ही झाली आज्ञा. आता पुढचा आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गार वाचक एखादं उद्गार वाव हाऊ ब्युटिफुल शी इज. किती बोलू इथं पहा यूज टू स्ट्रॉंग फिलिंग्स म्हणजे स्ट्रॉंग फिलिंग एखादी फिलिंग झाली आपल्याला हाऊ हाऊ स्वीट दिस जिलेबी हाऊ स्वीट दिसली म्हणजे किती गोड आहे ती एखादी आपल्याला एखादी झालेली फिलिंग. म्हणजे दुसरी आहे जॉय. आता पहा म्हणजे आनंद झाला एखाद्या मुलाला झाला तर तो आनंद त्या ठिकाणी व्यक्त करतो. नंतर सरप्राईज आश्चर्य एखादं झालं अरे बाबा वाव असं म्हणते ना. नंतर अँगर म्हणजे राग आला चिमरे किंवा इमोशन एखादी भावना. तर ह्या आनंद आश्चर्य राग भावना जेव्हा आपण या व्यक्त करतो त्या ठिकाणी आपण त्याला उद्गार वाचक असं म्हणत असतो. मित्रांनो ह्या त्याचं उदाहरण पहा व्हॉट अ ब्युटिफुल डे इट इज. इट इज इट इज झाल्या इट इज लक्षात ठेवा बघा लक्षात कसं इट इज झालं ते पहा व्हॉट अ ब्युटिफुल डे इट इज म्हणजे किती सुंदर दिवस आहे आज. नंतर व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर पहा व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर हो व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर. आता मी एकदा पहा एका गार्डन मध्ये गेलो आणि म्हणजे उद्यानामध्ये त्या ठिकाणी फॉरेनचे लोक आले वाव ती बाई म्हणते अरे वाव व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर. आता मला ते फ्लावर फ्लावर वाट वाट म्हणजे पहा त्यांचं प्रोनाउन्सिएशन एवढं असतं ते असं प्रत्येकाला असं चिकून म्हणजे एकदम असं अक्षरशः शब्दशः अर्थ म्हणजे घेत नाही ते उच्चार करते वाट वाट ब्युटिफुल फ्लावर वाट ब्युटिफुल फ्लावर वाव म्हणजे पहा असं त्यांची भाषा असते ना तर आम्हाला आपल्याचं लक्ष नको. आपण जेव्हा आपण त्यांच्यासारखं फ्लुएंटली बोलतो ना तर आपण त्याचा अर्थ शब्दशः अर्थ समजून घेतो. मित्रांनो अशा प्रकारचे वाक्य आहेत ना 4 हे तुम्ही पाठच करून घ्या. वाटलं तुम्ही काय करा स्क्रीनशॉट काढा आणि वहीवरती लिहून घ्या आणि लिहिल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे सर तुम्ही जे वाक्याचे प्रकार सांगितलेत टाईप ऑफ सेंटेन्स आम्हाला समजले. आणि नक्की चॅनल आपलं जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेअरिंग इज केअरिंग महत्त्वाचं. शेअरिंग इज केअरिंग म्हणजे तुम्ही जर शेअर केला आहे तुमच्या जवळच्या मित्राला तर त्याचा सुद्धा फायदा आहे. त्यामुळं व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.